मी गीतेच्या शिकवणीवर किंवा तुम्ही जे शिकवताय त्यावर चालायचं ठरवलंय. पण तुम्ही म्हणताय की सगळं जगातूनच येतं. जे काही जगातून येतं ते विचारवंत, तर मग गीता विचार नाहीये. गीता तर म्हणते की तुमच्याकडे आधीच खूप विचार आहेत. आता त्या विचारांना समजून घ्या. समजा मी असे डोळे बंद करून बसलोय. हे एक बुक स्टोअर आहे, खूप छान आहे, आणि माझ्याकडे आधीच खूप पुस्तकं आहेत. ही सगळी माझीच आहेत. आता मी त्यांचा काय उपयोग करतो? एखाद्याच्या डोक्यावर मारतो, ट्रे टेबल बनवतो, असंच काहीसं करत राहतो. आता समजा ही गीता आहे, धरून बघा. तुम्ही माझे गुरु आहात. मी अजूनही डोळे बंद करून बसलोय आणि माझ्याकडे आधीपासून खूप ज्ञान आहे ज्याचा वापर चुकीचा करत आहे. डोळे बंद असतील तर कोणतंही ज्ञान मिळालं तरी ते चुकीच्या मार्गाने वापरलं जाईल. तर हे सगळं ज्ञान माझ्या हातात आहे आणि मी अजूनही डोळे बंद करून बसलोय. आधीच माझ्याकडे खूप आहे. आता मी तुमच्याकडे आलोय. गुरुजी, मला गीतेचं ज्ञान द्या. द्या ना, पण माझे डोळे अजूनही बंद आहेत. आता हातात काय आलं? गीता. आधी सुद्धा डोळे बंद होते आणि हातात वेगवेगळी पुस्तकं होती. आता गीता आली तरी काय फरक पडला? ती घेऊन मी आणखी घट्टपणे डोळे झाकीन. म्हणजे काय? ती गीता ही एक पुस्तक नाहीये. ती म्हणजे उघडलेले डोळे आहेत. ही जागृती झाली ती पण जगातून झाली. हो, झालीच आहे, पण त्यानंतर त्याचा उपयोग जुन्या पद्धतीनेच करू शकत नाही ना. जेव्हा विचार किंवा गोष्टी तुमच्याकडे येतात तेव्हा ते फक्त यासाठी येतात की तुम्हाला जागृत करता यावं. ते म्हणतात की आम्ही तुमच्याकडे आलोय जेणेकरून तुमचे डोळे उघडावेत. पण जर तुम्ही जागृत झाल्यावर सुद्धा त्या जुन्या विचारांना पुन्हा आपल्यासमोर ठेवायला लागलात, तर उघड्या डोळ्यासमोर हे ठेवलं तर मग उघडलेले डोळे काय झाले? परत बंद झाले. मग पुन्हा अंधार झाला की नाही? तर हे सगळं गीता आहे. जगातले जे चांगले पुस्तकं आहेत, किंवा संत संगती असेल, किंवा गाईड असतील, शिक्षक असतील, ते तुमच्या आयुष्यात यासाठी येत नाहीत की ते एक विचार बनावेत. तर गीता येते तुमचे डोळे उघडण्यासाठी. त्यानंतर कुणाच्याच आधाराची गरज नाही. तुम्ही स्वतः पुरेसे आहात.